महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं बघायला मिळत आहे। शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत निवडणूक लढवणार अशी माहिती प्राप्त झाली आहे। नुकतंच आपण बघितलं काँग्रेसची जी बैठक होती ती बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर रमेश चेन्नीताला आणि काँग्रेसचे इतर जे नेते होते त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून स्वबळाचा नारा त्यांनी दिला। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, अगदी गौरी, आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विरोधकांमध्ये फूट पडलेली आहे हे आता निश्चित झालेलं आहे असं म्हणता येईल। कारण रमेश चेन्नीताला यांनी सलग दुसऱ्यांदा आज जाहीर केलं आहे की काँग्रेस स्वबळावरच निवडणुका लढवणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षांमधल्या जी फूट आहे ती आता स्पष्ट झालेली आहे। शरद पवार आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार आहेत, तर काँग्रेस ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। आज रमेश चेन्नीताला यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली, ज्यामध्ये सगळे पदाधिकारी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते, मुंबईचे पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि यामध्ये विवाद नको पण विकास हवा हा नारा घेऊन काँग्रेस या निवडणुकीमध्ये उतरणार आहे। त्याचबरोबर मुंबईकरांच्या समस्यांवर ही निवडणूक काँग्रेस लढवेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर धर्म, जात, भाषा, प्रांत याला विरोध करत काँग्रेसचा हा प्रचार असेल आणि देशभरातल्या प्रमुख नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी जी आहे ती देखील दिली जाणार असल्याची माहिती आपल्याला समजते। काही वेळापूर्वी जी बैठक झाली त्या बैठकीमधून हे स्पष्ट झालेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांना मात्र काँग्रेस सोबत घेऊ शकतं, कारण एक शिष्टमंडळ जे आहे काँग्रेसचं ते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आज किंवा उद्या जाईल आणि त्यानंतर त्यांच्या जागा वाटपाची जी चर्चा आहे ती पुढे होईल। मात्र रमेश चेन्नीताला जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे त्यांनी आज जाहीर केलं आहे की काँग्रेस स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे 227 पैकी किती जागा प्रकाश आंबेडकरांना दिल्या जातात आणि उर्वरित जागा काँग्रेस कशा पद्धतीनं लढते। नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।